मित्रांनो बिलकुल भंगार पीसी आहेत कॉलेजच्या आमच्या दळभद्री निवळ चालू बी होत पुसून चाटून पुसून जुडले आहेत कोण कोण तन्मय कोण आर्यन देशपांडे दादा ठाकरे मला माहित होतं त्यांना काय काम नसेल त्यामुळे त्यांचे आपला परा आज नाही आपली परी मी बघा आपला ब्लॉग आम्ही जातो घरी. जय महाराष्ट्र मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता आपण चाललोय कॉलेजला. तर मित्रांनो आज बघू काय होतंय. मित्रांनो बिलकुल भंगार पीसी आहेत कॉलेजच्या आमच्या दळभद्री निवळ चालू बी होत नाही. जाऊ द्या तुम्ही बघितलं तर मला पण हलकी. आशिष, कॉलेजच्या पीसी बद्दल तुझं काय मत आहे? टेकचा नाद आहे काय आमच्या पोरांना दाखवत जरा टेकचा नाद काय असतं. आशिष नाद लागतो म्हणा नाद. त्याचं काय चालू होणार नाही, आपण आपला अभ्यास करू जाऊ द्या. आणि दळींद्र काय चालू व्हायला झालंय. श्री अरे एवढं काय लास्ट अजून राहिले. अरे ते बिनायचं का चाटून पुसून चाटून पुसून जाहिरात कर असं टेस्ट ऑफ जाहिरात कर तन्मयवाडी स्पेशल चा केले. श्री 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 जाहिरात जाहिरात इकडे बघ. श्री जाहिरात श्री जाहिरात आहे जाहिरात. श्री श्री असं इकडे बघ. श्री अरे टेस्ट कसा आलेगा खा खा भाऊ खा दाबून खा. तर मित्रांनो आज आपल्यासोबत जुडले आहेत कोण कोण तन्मय कोण आर्यन देशपांडे. आर्यन देशपांडे आर्यन देशपांडे आर्यन देशपांडे आर्यन देशपांडे आपल्या गाडीत आलेत त्यामुळं आज वडापाव झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. काय म्हणणं आर्यन भाऊ? हा देशपांडे गरीब आहे. देशपांडे सगळ्यांचं स्वप्न आहे देशपांडे एवढं गरीब व्हायचं. नाही खरं गरीब अकाउंटमध्ये 0.0 असतील पैसे. तुम्ही त्या दिवशी ब्लॉग बघितला असन कोण आमिर आहे गरबीर बघितला असन. किती वेळा पण बघतो 0.5 त्याच्यावर नाही. जाऊ द्या. आर्यन देशपांडे काय आपल्याला वडापाव देणार नाही. मी काय म्हणतोय जोगेश्वरी आले. काय म्हणणं आहे तुझं? आर्यन काय म्हणणं जोगेश्वरी आले जवळ. जोगेश्वरी जाणार नाहीये. कुठं जायचंय? कुठं जाणार नाही जोगेश्वरी. जेडब्ल्यू का डेला त्या दिवशी मला जॉब लागल 1 करोडची. चला विषय सोडून द्या कारण आर्यनला जॉब काय लागत नाही आणि आम्हाला बी काय लागत नाही. एवढा बुलबुलला लावू शकतो कारण बुलबुलला होता इयर बॅग. काय म्हणणं बुलबुल नशिबानं पास झाला. आडवं धर तू सरळ टाकता येत नाही ती. बुलबुल नशिबानं पास झालं हे महत्वाचं. हा ना बुलबुल. बाकी जॉब नाही लागली तरी आम्हाला काही घेणं नाही. पीजी शाळा आहे प्युअर धंदेवाला आहे. आता क्लास काय उगाच लावलाय का? क्लास लावलाय म्हणल्यावर भेटणार आहे त्याला जॉब. त्यांनी सांगायचं जावाचा क्लास लावले. अरे पुढे शेलारवाडी बोलायचं तुला तेवढं बोलून घेतो. शेलारवाडी हा चुकतोय बुलबुल चुकतोय. बुलबुल वडापाव छोटं झालं रे. बुलबुल किती मोठं नाव बुलबुल आहे. बुलबुल त्यांच्याकडनं डायरेक्ट मिसळच व्हायला पाहिजे. मिसळ सारखी पर्णव मिसळ झालेली पण जाऊ दे. तर मित्रांनो आपल्यासोबत आता आलेले तुमचे दादा ठाकरे. मला माहित होतं त्यांना काय काम नसेल त्यामुळे त्यांच्याकडे आलो डायरेक्ट. ही आपली गाडीची मीटर. या गाडीची जरा अवस्था तर विकट झाली ती. इंजिन लॉक झालं पण आता सगळी गाडी नीट केलेली. थोडंसं काम बाकी. याच्यावर थोडं पेंट उडलं घराचं काम चालू असताना.
तर आता हे मलाच करायला लागणार 1-2 दिवसात सुट्ट्या भेटल्यावर. आता आपण रितेश भाऊला उचलले, आता कुठं तर जाऊ बघू. तर रितेश भाऊ, अरे 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 मग कसं वाटते तुम्हाला? एकदम भारी. मस्त फिरून आलेलो आहे. फिरून आलो. तुम्ही दांड्या बिंड्या खेळायला जाता का नाही? नाही, आम्ही नाही जात दांडिया खेळायला, आम्हाला येत नाही दांडिया खेळता. हे काय बरोबर नाही. आता मला माहिती आता म्हणतंय, पण कॉलेजला ज्या दिवशी दांड्या असणार त्या दिवशी पहिला पडत जाणार हा. तर मित्रांनो, आता आपण ठाकरेला सोडवलेलं आहे. आता आपण चाललोय घरी. एकदा म्हणजे आपल्या गाडीची टेल ड्राईव्ह घ्यावी मस्तपैकी. गाडी कशी पडली बघावी जरा. बघत राहा आपला ब्लॉग, पुढं काय काय होते ते बघत राहा, चालत राहा. तर मित्रांनो, दुकान बंद केलेलं आहे. आता आपण जाऊ घरी. आज हाय आपला परा, आज नाही आपली परी. तुम्ही बघा आपला ब्लॉग. आम्ही जातो घरी.